जितेंद्र शेळके आणि त्यांचा परिवार ज्यावेळेला छत्रपती संभाजीनगरवरून शिर्डीकडे येत होता त्यावेळेला त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। माझ्या मागे जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर ज्या गाडीमध्ये ते या ठिकाणी प्रवास करत होते त्या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे। जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा जो मुलगा आहे तो गंभीररित्या जखमी झालेला आहे। या समृद्धी महामार्गावर हा जो कंटेनर आपण समोर बघतो आहोत हा कंटेनर अगदी कमी वेगाने या ठिकाणी चालत होता, मात्र मागून येणारी शेळके यांची गाडी इतकी भरधाव होती की मागून त्या गाडीनं कंटेनरला धडक दिली आणि गाडीच्या चारही एअरबॅग्स उघडल्या। मात्र दुर्दैवानं या ठिकाणी शेळके परिवारातल्या पती पत्नीचा जीव या ठिकाणी जागच्या जागी गेला। धोत्रे गावाच्या परिसरात हा संपूर्ण अपघात झाला आणि धोत्रे गावचे सरपंच जे आहेत ते या ठिकाणी सगळ्यात पहिले आले। त्यांच्यासोबत त्यांचे हे दोन सहकारी पण होते आणि या तिघांनी मिळून खरं तर शेळके यांची बॉडी बाहेर काढणं असेल किंवा बाकीची जी मदत असेल ती या ठिकाणी केली। त्याच्यामुळे तशा अर्थानं हे तिघंही या संपूर्ण अपघाताचे प्रत्यक्षदर्शी आहेत। सरपंच तुमचं नाव सांगा। प्रदीप विठ्ठलराव चव्हाण, लोकनियुक्त सरपंच धोत्रा। प्रदीपजी, तुम्ही नेमका हा अपघात कसा झाला, आवाज आला, काय झालं, तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचलात? माझी वस्ती इथं खालीच आहे, एक 500 फुटावर। ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस मोठा आवाज झाला। आवाज झाल्यामुळे मी तातडीने आम्ही बाहेर आलो। इथं आल्यानंतर गाडी कंटेनर उभी दिसल्यानंतर आम्ही सगळे लगे वर आलो तर ती गाडी डायरेक्ट मध्ये गेली होती पाठीमागून गेल्यानंतर मग आम्ही ॲम्ब्युलन्सवाल्यांना फोन केला आणि त्याचा जो मुलगा होता तो मुलगा पहिले बाहेर काढला आणि ते पती पत्नी जे होते शेळके ते काढणं शक्यच नव्हतं, कारण गाडी जवळ 90% मध्ये घुसली होती। आम्ही टोल फ्रीवाल्यांना कॉल केला, त्यानंतर तो मुलगा बाहेर काढल्यानंतर तो व्यवस्थित होता, त्याच्या फक्त हाताला पायाला जखमा होईल होता। त्याला नाव विचारलं, तो घाबरलेला होता खूप। त्याने त्याच्या वडिलांचं नाव सांगितल्यानंतर जितेंद्र शेळके म्हटले शिर्डीचे, आमचे तिथं गावकरी बरेच आहे, त्यांना आम्ही लगेच कॉल केला आणि अशा प्रकारे ॲक्सिडेंट झालेला आहे। आणि त्याच्या मुलाचे आई वडील होते, त्यांच्यापैकी ती आई मोठमोठ्याने आरडत होती, शेळकेंच्या ज्या पत्नी होत्या त्यांचा खूप आवाज येत होता, पण आम्हाला मध्ये खाली घुसायला अजिबात चान्स नव्हता, फक्त त्यांचा पाय दिसत होता, मध्ये चान्स नव्हता। आणि त्यानंतर मग हायवेची यंत्रणा आली आणि कटिंग वगैरे केली, नंतर त्यांना पण हायड्रा आल्यानंतरच ते सगळं त्यांना बाहेर काढता आलं। हायड्रा आल्यानंतर गाडी उचलली मग बाहेर काढले, तोपर्यंत त्यांचा पण जीव गेला होता। म्हणजे जितेंद्र शेळके जे आहेत ते जागच्या जागीच गेले होते, त्यांच्या पत्नी मात्र थोडे वेळ तासभर होते ते जवळपास। पण मग हा अपघात नेमका कसा झाला असावा असा तुमचा अंदाज आहे? कारण तुम्ही इथे जवळ राहतात, अनेक अपघात या समृद्धी महामार्गावर होत असतात। निश्चित सांगता येत नाही, परंतु साईडचा जो लेन आहे त्या लेनवर हा अपघात झालेला आहे। म्हणजे तो लेन काय वाहतुकीचा नाही, तो उभा राहायसाठी इथं गाडी गरम वगैरे झाली तसे असा अंदाज वाटतो प्राथमिक। कंटेनर 100% उभा असला पाहिजे किंवा एकदम कमी स्पीड असला पाहिजे। आणि आम्ही आलो तर आम्हाला ती पाठीमागून ती गाडी जोरात आल्यामुळं डायरेक्ट मग घुसलेली ती पाठीमागून। तुम्ही आले त्यावेळेला काय झालं होतं? कसं झालंय माहीत नाही, पण आम्ही आलो तेव्हा गाडी 90% आतमध्ये घुसलेली होती, त्यामुळे ते त्याच्या अगोदरची प्रत्यक्षदर्शी परिस्थिती आम्हाला माहीत नाही, कारण हायवे यायला अलाउड नाही ना कोणाला। पण मग तुम्ही आल्यानंतर पहिले काय दिसलं तुम्हाला आणि मग मदत कशी केली? मदत कार्यास सुरुवात केली। आम्ही ग्रामस्थ आहे या नात्याने कुठेही अपघात झाला आमच्या परिसरात तर आम्ही पहिल्यांदा आहे ना त्यांची मदत करतो। कोणी लागलं त्यांना पहिलं हॉस्पिटलला पोहोचवणे हे ते अपघात झाल्यानंतर कळतं, अगोदर तर काय आम्ही इथं येत नाही, याच्याशी आमचा काही संबंध नाही हायवेशी। आणि पहिल्यांदा आलं तर आम्ही बघितलं ते मुलाला हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं या ॲम्ब्युलन्सनी, त्याच्यानंतर त्यात काही आवाज देत होत्या, पण इथं यंत्रणा नव्हती कुठल्याही प्रकारचे। समजा असं हायड्रा वगैरे असतं तर त्यांचा जीव वाचला असता असं आम्हाला वाटतं, पण यंत्रणा 1.5 तासाने आले तोपर्यंत त्यांचा अंत झाला असं आहे। त्याच्यामुळं मग आता याच्यावर काय आम्ही अगोदरचं नाही सांगता येणार, पण आम्ही ज्यावेळेस आलो ती अशी म्हणजे तिथं ही कंडिशन होती अशी। अपघात ज्या वेळेला झाला त्यावेळेला मोठा आवाज झाला। मोठा आवाज झाल्यानंतर गावकरी स्वतः सरपंच हे तातडीनं या ठिकाणी धावत आले। इथे आल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर 90% ही गाडी जी आहे ती कंटेनरच्या आतमध्ये घुसलेली होती। जितेंद्र शेळके यांचा आवाज येत नव्हता, मात्र त्यांच्या पत्नी मदतीसाठी ओरडाओरडा करत होत्या। त्यांचा मुलगा जो आहे त्याला या लोकांनी बाहेर काढलं, त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवलं। त्याच्यानंतर टोल फ्री क्रमांक जो आहे तिथनं ॲम्ब्युलन्स मागवली, मोठे मशिनरी मागवल्या, त्याच्यानंतर गाडी ही कापून त्यांच्या पत्नीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। पत्नी बाहेर निघाली, जितेंद्र शेळके देखील बाहेर निघाले, मात्र दोघांचाही त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला होता।
मात्र आपल्या परीनं जे होईल ते या ग्रामस्थांनी, स्वतः सरपंचांनी आणि या सगळ्या लोकांनी या ठिकाणी केलं. आणि जरी यांनी खूप प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी दुर्दैवानं जितेंद्र आणि त्यांच्या पत्नी यांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.